तसेच व्यासपीठावरती असणारे आमच्या उत्सव कमिटीचे सदस्य राजेंद्र भुवड इथे उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान मी सचिनजी शिगवण यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. बुके आणि श्रीफळ देऊन सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठी समोर यायचं. मी वैभव पंडित यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मंडळाचे खजिनदार वैभव पंडित आपण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच जय हनुमान खिरडी, श्री गणेश टेरो तांदेवाडी, सिद्धार्थ धामणवणे, ओमसाई धामणदेवी, भीम संघर्ष वेहेळे, वक्रतुंड गोळकोट, विटलाई उंडरेवाडी आणि साई शिवनेरी कोडमाळा हे संघ देखील इथे उपस्थित असतील तर त्यांनी वजन काट्याकडे जायचं आहे. मंदिरात वजन काटा ठेवलेला आहे, प्रत्येक संघाने आपलं वजन करून घ्यायचं आहे. जय हनुमान खिरडी, श्री गणेश टेरो तांदेवाडी. तसेच आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष वसंतजी लोटेकर यांचा यथोचित सन्मान मी हबप मनोहर महाराज सुताप यांना विनंती करतो की आपण यथोचित सन्मान करायचा आहे. बुके आणि श्रीफळ देऊन जोरदार टाळायला पाहिजे. आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री अशोक जोगले यांचा यथोचित सन्मान मी संजय शिगायचा. ऋषभ भुवड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. एका चढाईमध्ये 3 खेळाडू जर बाद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक लागले. ऋषभ भुवड यांच्याकडून नोंद घ्यायचे. या स्पर्धेमध्ये श्री हनुमान खिरडी, श्री जय गणेश टेरव तांदळेवाडी, सिद्धार्थ धामणवणे, ओम साई धामणदेवी, भीम संघर्ष वेळे, वक्रतुंड गोळकोट, विटलाई उंडरेवाडी, साई शिवनेरी कोडमाळा यापैकी कोणता संघ इथे हजर असल्यास आपण आल्याची नोंद करायची आहे. तसेच वजन काट्याचे काम मंदिरामध्ये चालू आहे आणि महालक्ष्मी कांसेवाडी या 2 संघादरम्यान सामना पाहतोय. निश्चितच या 2 संघासाठी एक खुशखबर असणार आहे. एका चढाईमध्ये 3 गुण प्राप्त केले तर ऋषभ भुवड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागले. सुंदर असं टॅकल केले जात आहे. गुणांची भर केली जाते नांदिवशी संघाकडून. या मातीतला खेळ आपण कबड्डी या स्पर्धेसाठी निवडला का तर एक नवोदित खेळाडूंचं एक करण्यासाठी ही संधी असते. तसेच ही जय हनुमान सेवा मंडळ शंकरवाडी यांच्यातर्फे ही संधी प्राप्त झाली आहे आणि या दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा 65 किलो वजनी गट स्पर्धा आणि इथे क्रीडा मंडळ शंकरवाडी, नांदिवसे क्रीडा मंडळ नांदिवसे आणि महालक्ष्मी कांसेवाडी यांच्या संघादरम्यान हो किती गुण प्राप्त केले जात आहेत. निश्चितच 2 गुण प्राप्त केलेत या कांसेवाडी संघाचा हा चढाईपट्टू. मी मगाशीच म्हटलं होतं की 3 गुण प्राप्त केले तर 500 रुपयाचं भरघोस पारितोषिक लागणार आहे. तर याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. आणि आता मात्र चढाई केली जाते, खोलवर चढाई केली जाते, परंतु पुन्हा एकदा रिकाम्या हाताने परततोय. ज्या खेळाडूने 2 गुण मिळवले होते तोच चढाईपट्टू हा खेळासाठी गेला आहे. आता मात्र सुपर टॅकल ऑन असताना पाहूया
जंप केली जाते परंतु सुपर टॅकल केली जाते, यशस्वी होत आहे आणि निश्चितच नांदिवशी तिसरी चढाई नांदिवशी संघाचा हा चढाईपट्टू कांसेवाडी संघाच्या संचामध्ये चढाई करताना आता मात्र कोपरा रक्षक सुंदर टॅकल केली जाते. कोपरा रक्षकाकडे पुन्हा एकदा 30 संधी असणार आहे. सुपर टॅकल ऑन असताना चढाईसाठी गेला तो 4 नंबर जर्सी प्रदान केला हा चढाईपट्टू. याला भेटा आगले आपण पहिला पुकार खेळण्याच्या दृष्टीने करायचा आहे. मला वाटतं गुडफलक असणार आहे. नांदी जय बजरंग क्रीडा मंडळ आणि बेता आगले खेळण्याच्या दृष्टीने करायचं. आपल्याला तिसरा पुकार देताच आपण संघ घेऊन मैदानाच्या दिशेने यायचं आहे. जय बजरंग क्रीडा मंडळ आणि वेता आकले आपण याची नोंद घ्यायची आहे. मध्यंतरपर्यंत नांदिवशी संघ या कांसेवाडी 11 अशी स्थिती असताना सामना चालू होऊन पुन्हा एकदा आता मात्र चढाई केली जाते. नांदिवशी संघाकडून 6 नंबर जर्सी प्रदान केला हा चढाईपट्टू उंच पुरा चढाईपट्टू असणार आहे. आता त्याला खोलवर असं 2-2-1-2 असं क्षेत्ररक्षण पाहूया. बोनस गुणण्याचा प्रयत्न करतायत डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात त्याला हाताने गुणण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया खोलवर चढाई केली जाते परंतु रिकाम्या परंतु त्याला मात्र प्रत्युत्तर केले जात आहे. मी मगाशीच म्हटलं होतं 2 नंबर जर्सी प्रदान केला हा चढाईपट्टू. एका सुंदर चढाई केली जाते. बोनस गुणण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला क्षेत्ररक्षण तितकंच एक संपूर्ण संघाची फळी असताना लाथाने गुणण्याचा प्रयत्न करतो. पाहूया सुंदर टॅकल केली जाते नांदिवशी संघाकडून आणि हाताने गुणण्याचा प्रयत्न करतो नांदिवशी संघाचा हा चढाईपट्टू. काही कालावधीमध्ये आपल्या संघाला जर आपल्याला जिंकायचा असेल तर प्रयत्न करावेच लागणार आहेत आणि तेच प्रयत्न हा जर चढाईपट्टू करतोय परंतु यश तितकंच महत्त्वाचं असतं. आता मात्र सुंदर टॅकल केली जाते. बाद होतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. चालू सामन्याचे गुणफलक कांसेवाडी 20 तसेच नांदिवशी 8. द्वाराजवळ यायचं. सामना संपायला शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना तसेच जय हनुमान खिरडी श्री गणेश टेरव तांदळवाडी सिद्धार्थ हन्नवडे ओम साई धामणदेवी आपण आल्याची नोंद करायची आहे. तसेच जर आला असाल तर वजन काट्याकडे जायचं आहे. मंदिरात त्याचे काम चालू आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. चालू सामन्याचे गुणफलक कांसेवाडी 22 तसेच नांदिवशी 8. जय बजरंग क्रीडा मंडळ वेताळ आकले आपण असाल कुठे तर आपण संघ घेऊन यायचा आहे. सामना संपायला शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना आपण नोंद घ्यायचे. संघ व्यवस्थापक जय बजरंग क्रीडा मंडळ वेताळ आकले. तसेच चालू सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. चालू सामन्याचे गुणफलक कांसेवाडी 25 तसेच नांदिवशी 9.
आजची ही स्पर्धा पाहू शकता. चालू सामना संपायला शेवटचे 2 मिनिटं. या स्पर्धेला एकोड्याचा ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे पंच अरुणजी राणे मस्तील, योगेश उदय तसेच काका पिटले इथे उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित असं आम्ही या संपूर्ण दरवर्षीप्रमाणे त्यांचं योगदान असतं. तसेच या स्पर्धेचं एक पारितोषिक बघितलं तर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असं आकर्षक चषक आमचे उद्योजक माननीय विक्रमजी चव्हाण यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. तसेच शिस्तबद्ध हा संघ जो विजयी होईल त्याला आकर्षक ट्रॉफीज चषक कनिष्का वड यांच्याकडून प्राप्त झालं आहे. तसेच प्रत्येक दिवसाचा मानकरी त्यासाठी स्मार्ट वॉच आम्हाला विश्वंभर बंगाल आकाश काकडे साईल पड्याळ यांच्याकडून असणारा, तसेच टी शर्ट संतोष घडशी यांच्याकडून असणारा, तसे आकर्षक चषक